मिरजेत बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले। शहरातील विविध मशिदीतही ईद निमित्त नमाज पठण झाले। राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणासाठी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते। हाफिज निजामुद्दीन सनदी यांनी नमाज पठण केले। मोहम्मद जायद खतीब यांनी खुतबा पठण केले। बायान बुरानुद्दीन खतीब आणि मुफ्ती मोहम्मद सुफिया यांचं प्रवचन झालं। पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे महबूब अली मणेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संयोजन केले। पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, भाजपचे गजेंद्र कुल्लोळी, जनसुराज्य शक्ती युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव, जयलाभ शेख, वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, शिवसेनेचे विजय बल्लारी, जमीर शेख, नासिर शेख, राकेश कोळेकर, उमर चौगुले, साद गौंडी, इलियास शेख, गोगा बागवान यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त होता। महापालिकेने स्वच्छता आणि साफसफाईचे नियोजन केले। मुस्लिम समाजातर्फे पोलीस आणि महापालिकेचे आभार मानण्यात आले। सांगलीतही शहरासह जिल्ह्यात सोमवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर जमले होते। मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाही ईदगाह मैदानावर गर्दी केली होती। दरम्यान कुपवाड परिसरातही बकरी ईद निमित्त ईदगाह मैदान आणि मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या। सर्व भारतीयांना ईद उल जोहाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मिरजेमध्ये लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी शाही ईदगाह मैदानावर मस्जिदीमध्ये नमाज पठण केले। या नमाज पठण करण्यासाठी विविध भागातून मिरजेतून लोक आली, मुस्लिम समाजाचे लोक आले आणि ईद बकरी ईदचा कुर्बानीचा खास अर्थ असा होतो की आपण समर्पित होणे, त्याग करणे, आपल्या वाईट भावना त्याग करून देवासमोर आपण नतमस्तक होणे, देवाने जे जे आपल्याला सांगितलं आहे माणसाच्या उद्धारासाठी ते करणे। आणि आज येथे शाही ईदगाहवर लाखो मुसलमानाने देशाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी, एकात्मतेसाठी, बंधुभावासाठी प्रार्थना केली आणि पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल आणि मिरज ईदगाह कमिटी असेल चांगल्या पद्धतीने बंदोबस्त, चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेले होते। तसेच आज या मुस्लिम समाजाच्या ईदसाठी हजारो हिंदू बांधवांनी इथं येऊन गुलाब पुष्प, चॉकलेट, बिस्किटे वाटून इथं आम्हाला शुभेच्छा दिली। एकात्मता काय असते हे मिरजेत येऊन बघावं। विविधतेतून एकता देण्याचा संदेश मिरज शहर एक खाजा बाबा गेले 700 वर्षापासून एक करत आहे आणि त्याचीच विचारधाराने आमच्या पैगंबराची विचारधारा घेऊन आज आम्ही शांततेचा संदेश देत आहे। जय हिंद, जय भारत।